जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे अपत्या परिपाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्दैवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 9 समास 4 जाणपण निरूपण। मागच्या समासामध्ये समर्थांनी सावधान सावधान म्हणे वक्ता असं दोनदा सांगून निस्संदेह निरूपणाच्या शेवटी श्रोत्यांना सावधान केलं। याचं कारण जाणपण काय आहे हे अगदी लक्षपूर्वक त्यांनी ऐकावं हे समर्थांना अपेक्षित आहे। आणि जाणता कुणाला म्हणतात याच्याबद्दल सुंदर मार्गदर्शन या समासामध्ये समर्थ करतात की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत, काही लोक संपन्न आहेत, काही लोक दुर्बळ आहेत, गरीब आहेत, काही खूप पवित्र जीवन जगतात तर काही अगदीच ओंगळवाणं जगतात। हे असा इतका भेद का दिसतो लोकांमध्ये? कित्येक राजे आहेत तर कित्येक दरिद्री आहेत, कित्येक उत्तम स्थितीमध्ये असतात तर कित्येक अधम स्थितीमध्ये असतात। हे का असं घडलं हे मला जाणून घ्यायचं आहे असं माग श्रोत्यांनी सद्गुरूंना विचारलं होतं। तेव्हा समर्थांनी एक सिद्धांताचं वचन सांगितलं, ती फार गोड ओवी आहे। समर्थ म्हणतात, हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगिती अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही। मी निश्चितपणे हे कारण सांगतो की जिथं सद्गुण आहेत तिथं उत्तम असा तुम्हाला मनुष्य दिसणार आहे आणि जिथं दुर्गुणांचं पोतेरा आहे त्या ठिकाणी तो अधम असणार आहे आणि याबद्दल थोडाही संदेह मनात ठेवू नका। म्हणून जो जिथं उपजला आहे तो व्यवसाय त्याने सुरू केला आणि त्या ठिकाणी त्याला उत्तम कार्यकर्ता असं मानलं जातं। पण जो जाणता आहे, ज्याला समजतं, जो समजून काम करतो तोच खरा कार्यकर्ता आहे। ज्याला काही करता येत नाही तो नुसतं तोंड पाहत राहतो आणि जाणता पोट भरतो आणि नेणता भीक मागत फिरतो। आणि म्हणून हे स्पष्ट आहे की विद्येविण करंटा वसे विद्या तो भाग्यवंत। ज्याच्याकडे विद्या आहे तोच भाग्यवान आहे आणि ज्याच्याकडे विद्या नाही तो करंट आहे असं समर्थांनी सांगितलं। आणि म्हणून जे स्वतःची विद्या शिकत नाहीत त्यांना भीक मागायची वेळ येते आणि जेथे तेथे बुद्धी ऐसी वडिले सांगतील। जुने लोक हेच सांगून गेलेले आहेत। आता कधी असंही असतं की थोरला आहे तो करंट आहे आणि धाकटा आहे तो बलवान आहे। याचं कारण सुद्धा हेच आहे, धाकट्याकडे विद्या आहे आणि थोरला नुसतं तोंड पाहत राहिलेला आहे। विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा। करंटा कशामुळे होतो? एकतर विद्या नाही म्हणून, दुसरं त्याच्याकडे बुद्धीच नाहीये त्यामुळं, तिसरा विवेक करण्याची प्रवृत्ती नाहीये, चौथा साक्षेप नाही म्हणजे झटपट काम करण्याची त्याची वृत्ती नाहीये, त्याच्याकडे कुठलं कौशल्य म्हणजे स्किल लेवल सुद्धा नाहीये। ह्या कुठल्याच गोष्टी जर नसतील तर त्या माणसाला करंटा म्हणजे वाया जाणारा माणूस असं म्हणतात। पण हे सर्व जिथं आहे त्या ठिकाणी मात्र वैभवाला कमतरता राहत नाही आणि त्यानं जर वैभव टाकून द्यायचं ठरवलं तरी वैभव त्याच्या मागे धावत येतं। इतक्या या सद्गुणांचं महत्व आहे। आता वडील जर बलवान असतील, समर्थ असतील आणि धाकटा भाऊ मात्र भिकारी असेल तर याचंही कारण हेच आहे की वडिला ऐसा व्याप नाही, व्याप न करी म्हणून या। तो थोरल्या व्यक्तीसारखा थोरल्या भावाप्रमाणे व्याप करत नाही म्हणून तो करंट झालेला आहे। त्यामुळं जितकी विद्या शिकू तेवढं त्याला कर्तृत्व गाजवण्याची इच्छा निर्माण होईल आणि जितका व्याप वाढेल तितकं वैभव वाढेल। म्हणून जैसी विद्या तैसी हाव, इथं हाव शब्द नकारात्मक नाहीये तर कर्तृत्व गाजवण्याची इच्छा असा त्याचा सकारात्मक अर्थ घ्यायचा। जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव, तोला सारिखा हाव भाव लोक करीती। आणि म्हणून जितका व्याप त्याचा वाढेल तेवढं वैभव वाढणार आहे आणि त्यानुसार मनुष्य आपल्या वकुबानुसार, आपल्या सामर्थ्यानुसार मनुष्य जीवन जगत असतो।
मग जिथं विद्या नाही, वैभव नाही, तिथं निर्मलत्व कसं असेल? आणि करंटेपणाला तिथं काही कमतरता नाहीये. अहो, पशु पक्षी सुद्धा गुणवंत असतील तर उत्तम लोक त्यांना हेरतात. जसं एखादा पोपट असेल, तो गोड बोलत असेल तर त्या पोपटाचं महत्व आहे. एखादा कुत्रा असतो, त्याच्यामध्ये अनेक गुण असतात. इमानदारी असते त्याच्यामध्ये, अनेक म्हणजे चोरांना पळवून लावण्याचं सामर्थ्य असतं. असे जे गुणवान आहेत पशु पक्षी सुद्धा. एखादा घोडा असतो, खूप वेगात धावतो, त्या घोड्याचंही विशेष महत्व असतं. असे पशु पक्षी सुद्धा समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवतात. मग माणसाचं काय? गुण नाही, गौरव नाही, सामर्थ्य नाही, महत्व नाही, कुशलता नाही, तर्क नाही, प्राणिमात्रासी असे जर असतील तर त्यांच्याकडे कोणीही पाहत नाही. म्हणून या कारणे उत्तम गुण तेची भाग्याचे लक्षण. म्हणून भाग्य प्राप्त करायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सद्गुणी बनावं लागेल. लक्षणे विण अवलक्षण सहजची झाले. म्हणून इथं प्रारब्धवादाला समर्थ महत्व देत नाही, तर इथं तुम्ही प्रयत्नपूर्वक सद्गुणांना संपादित करा. अर्न द व्हर्च्यूज, इनकल्केट द व्हर्च्यूज, ही गोष्ट समर्थ इथं प्रामुख्यानं आपल्याला सांगतात. आणि म्हणून जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता, कोणी एक विद्या असता महत्व पावे. जगामध्ये ज्याला मान्यता आहे अशी माणसं, काहीतरी त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, सद्गुण आहेत, म्हणूनच त्यांना मान्यता आहे. मग हे प्रपंच काय, परमार्थ काय, दोन्हीकडे जाणता माणूस असावा लागतो, तोच समर्थ म्हणतो. आणि जो नेणता आहे, ज्याला काही कळत नाही, त्याला त्या त्या क्षेत्रामध्ये कोणी महत्व देत नाही. अरे, समर्थांनी उदाहरण दिलं, समजलं नाही तर विंचू साप सुद्धा दंश करतो, जीवाचा घात होतो, कार्याचा नाश होतो. हे सगळं अज्ञानी माणसांची लक्षण आहेत. त्यामुळं शहाण्यानं सदैव जाणपण ठेवावं. नेणता वैरी जिंकती, नेणता अपाय करती पडती, नेणता संहारती घडती जीवनास. म्हणून ज्याला काही कळत नाही त्या माणसाचं जीवन काय होतं, अत्यंत दुःखी बनतं. शत्रू त्याच्यावर घाला घालतात, त्याचा विनाश होण्याची वेळ येते. आपुले सोहित न कळे जना, तेणे भोगती यातना, ज्ञान नेणता अज्ञान अधोगती. आणि म्हणून ज्यांना स्वहित कळत नाही ते आळशीपणानं कुठली विद्या न शिकता पडून राहतात. आता समर्थ परमार्थाकडे वळतात. माया ब्रह्म जीव शिव सारासार भावाभाव, जाटिल्यासाठी होते वाव जन्म मरण. ज्याला ही विद्या कळली, परमार्थ विद्या ज्याला आत्मसात झाली, तो माया आणि ब्रह्म याच्यातला भेद लक्षात घेतो, जीव आणि शिव यांच्यातला भेद लक्षात घेतो, सार काय असार काय हा भेद लक्षात घेतो, भाव काय अभाव काय हे जाणून घेतो. हे त्यांच्या चिंतनातून त्याला प्राप्त होतं आणि त्यामुळं त्याचं जन्म मरण चुकतं, तो मुक्त होतो. खरा करता कोण आहे, बद्ध कोण आहे, मुक्त कोण आहे, हे प्राण्याला म्हणजे मनुष्याला कळलं की तो त्याच्यातून सुटतो, या प्रपंचाच्या तडाख्यातून सुटतो. जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, जाणीजे अनंत लक्षण म्हणजे मुक्त. मुक्ती कधी मिळते? देव हा निर्गुण आहे, तो परमात्मा कसा आहे हे ज्यांनी जाणलं, मी स्वतः कोण तर आत्मरूप आहे हे ज्यांनी जाणलं, आणि ह्या दोघांमधलं अनन्य लक्षण आत्माच परमात्मा आहे ही अनन्यता जाणली तर तोच एकमेव मुक्त होतो, अन्यथा मुक्त होत नाही. जितके जाणून सोडिले सांडिले, तितके दृश्य ओलांडिले, जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे. आणि मीपणा हा नष्ट करण्यासाठी त्या परमात्म्याला जाणणं हाच उपाय आहे. त्यामुळं जे जे जाणलं ते सगळं सोडून दिलं आणि जे एकमात्र उरलं परब्रह्म त्याच्याशी तद्रूप होणं म्हणजेच मीपणाचा त्याग करणं, याच्यातूनच त्याची सुटका आहे. आणि फार महत्वाचा सिद्धांत परमार्थातील समर्थ सांगतात, न जाणता कोटीवरी, साधने केली ना परोपरी, तरी तो मोक्षास अधिकारी होणार नाही. हजारो साधना केली, प्रदीर्घ काळ केली, हे केलं ते केलं, भरपूर काही केलं, त्याच्यामुळं मुक्ती मिळणार नाही. जाणून समजून उमजून हे करावं लागतं. परमार्थाचं साधन समजून उमजून करावं लागतं. तुम्ही
अनेक जन्म जरी हे साधना केली तरी ती व्यर्थ होईल, जर त्याच्यामध्ये जाणीव समज नसेल आणि नेमकं मला काय करायचं हे कळत नसेल. म्हणून मुख्य मुद्दा असा आहे, साधनेचा मुख्य मुद्दा आहे पहिल्यांदा विवेकाची प्राप्ती करून घेणं, विवेकातून वैराग्याची प्राप्ती करून घेणं आणि विवेक वैराग्याच्या जोरावरती परमात्म्याची सर्वप्रथम सगुण साकार रूपात प्राप्ती, त्यानंतर सगुण निराकार अशा सर्वव्यापी अंतरात्म्याच्या रूपामध्ये अनुभूती आणि त्यानंतर निर्गुण निराकार परब्रह्माची स्थिती. या मार्गानंच आपल्याला पुढे जायचं आहे. यालाच म्हणतात जाणून साधना करणे. हाच मार्ग उत्तम आहे. माया आणि ब्रह्म हे ओळखावं. स्वतःचं स्वरूप मी देह, प्राण, इंद्रिय, चित्त, अहंकार आदी कोणीही नसून आत्मा आहे हे आपणास आपण जाणणे. हे समजलं की आपला जन्म आणि त्याचबरोबर मृत्यू यांपासून सुटका आहे. जाणता समर्थाचे अंतरप्रसंग वर्ते तदनंतर भाग्य वैभव अपार तेणेची पावे. सामर्थ्यवान पुरुषाचं अंतःकरण लक्षात घेतलं, ज्ञानी माणसाच्या मनामध्ये काय चाललंय हे लक्षात घेतलं आणि त्यानुसार जर आपलं वर्तन ठेवलं तर त्याच्या प्रसन्नतेमुळे आपल्यामध्ये अपार वैभव प्राप्त होण्याचं सामर्थ्य येतं. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होईजे सर्वमान्य. म्हणून ही जाणण्याची क्रिया सामान्य नाहीये. ज्याला ही क्रिया जमली तो असामान्य ठरतो, तो सगळ्या जगामध्ये मान्य होतो आणि काहीच नेणता अमान्य सर्वत्र करती. आणि ज्याला काही कळतच नाही त्याला कोणी किंमत देत नाही, ते सगळे त्याला हुसकावून लावतात. पदार्थ देखून भूतभावी नेणते झडपून प्राण ठेवी, मिथ्या आहे उठा ठेवी जाणते जाणती. अरे एखादी गोष्ट कळली नाही तर भूत आहे की काय अशी भीती वाटायला लागते आणि झडपल्यामुळं प्राण द्यायची वेळ येते. आणि हे जाणलं की सत्य काय आहे तर मात्र त्याचा जीव वाचतो. हे लक्षात घेऊन माणसानं जाणपणा टिकवणं गरजेचं आहे. कारण जाणत्यालाच त्याच्यातलं वर्म काय ते कळतं. ज्याला बुद्धीच नाहीये त्याला काय वर्म कळणार आहे? त्याचं कर्म खोटं आहे. म्हणून धर्म काय, अधर्म काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय याचं सगळं ज्ञान हे जाणत्यालाच होतं, इतरांना होत नाही. म्हणून जो जाणत नाही त्या परमेश्वराला जाणत नाही, भगवंताला जाणत नाही, त्याला यमाची यातना भोगावी लागते आणि जाणत्याला मात्र याच्यातून सुटका मिळते. सकळ जाणून विवंचना करीतो मुक्त. म्हणून हे सगळं जाणून विवंचना करतो आणि योग्य सार तेवढं ग्रहण करून असार त्यागतो, तो मुक्त होतो. म्हणून अज्ञानीपणाचा त्याग करा, कारण तो करंटपणाचं लक्षण आहे. आत्मज्ञान प्राप्त करून घ्या आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटा असं समर्थ सांगतात. म्हणून अलक्ष्य करू नये, जाणणे हाची उपाय, जाणता सापडे सोय परलोकाची. इकडे दुर्लक्ष करू नका. मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि परलोकाचा मार्ग सोपा करून घ्या. जाणणे हे सगळ्यांना प्रमाण आहे, पण मूर्खाला त्यातलं काही कळत नाही, त्याचं महत्व नाही. पण अलिप्त कसं जीवन जगायचं हे सुद्धा जाणल्यानंच कळतं. सगळ्यात असून अकर्ता राहणं हे विवेकी माणसाला शक्य आहे, सर्वसामान्यांना नाही. सगळे लोक लिंपतात आणि संग दोष निर्माण होतो जर तुमच्यामध्ये जाणपण नसेल तर. एक जाण नाही करून परते, कोण सोडी प्राणी आते, कोणी एक पारे जेते जाटिल्यावणे नकळे. म्हणून या विवेकाच्या जोरावरच तुम्हाला सर्व गोष्टी साधता येतील आणि चिंतनाशिवाय हा विवेक सुद्धा जागा होत नाही. आणि म्हणून समर्थांनी नियम सांगितला, जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोही मध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती. जाणणे जाणणे एवढं सगळं झालं, जाणपण निरूपण आहे. पण जाणणं म्हणजे काय? स्मरण. कुणाचं स्मरण? परमात्म्याचं स्मरण, भगवंताचं स्मरण राहणं हे जाणपणाचं म्हणजे जाणत्या पुरुषाचं लक्षण आहे. आणि भगवंताचं विस्मरण होणं हा नेणत्या म्हणजे अज्ञानी माणसाचं लक्षण आहे. आणि या दोघांमध्ये खरं कोण आहे, उपयुक्त काय आहे हे शहाण्यांना कळतं. अर्थातच भगवंताचं स्मरण उपयुक्त आहे. म्हणून
असं भगवंताचं नित्य स्मरण ठेवणारे जे लोक आहेत ना, तेच खरे शहाणे आहेत. आणि इतर लोक मात्र दैन्यवाणे. कदाचित समाजामध्ये व्यवहारामध्ये त्यांना शहाणं म्हणत असतील, पण ज्ञानी लोक त्यांना शहाणं म्हणत नाहीत. विज्ञान तेही जाणपणे कळू आले. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे असणारं जे विज्ञान आहे, म्हणजे तद्रूपता, ही सुद्धा जाणकारालाच लक्षात येते, इतरांना लक्षात येत नाही. जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणेही तुटले, हेतुरहित झाले समाधान. आणि हे विज्ञान काय आहे? जिथं जाणीव सुद्धा शिल्लक राहत नाही, म्हणजे जाणपण सुद्धा पार करून तो तद्रूप होऊन जातो, त्याला विज्ञान म्हणतात. आणि म्हणून ते खुंटून गेलं आणि आता बोलणंही शिल्लक राहत नाही, आणि कुठला हेतू, कुठला उद्देश इथं शिल्लक राहिलेला नाहीये, आणि पूर्ण समाधान या ठिकाणी प्राप्त झालं. आता हे बोलल्यानंतर श्रोत्यांना खूप आनंद झाला, आणि श्रोत्यांनी संत या वक्त्याला, आम्हाला हे सगळं छान कळलं, आमचं परमसमाधान झालं असं म्हटलं. आणि मग पुढच्या समासाचा विषय म्हणून प्रश्न विचारला की परिपिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मज निरोपावे. पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही एकच आहेत असं म्हणतात, तर ह्याचं काय लक्षण आहे आम्हाला सांगा. ब्रह्मांडितेची पिंडी असे बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे. पिंडात आणि ब्रह्मांडात दोन्ही एकच गोष्ट आहे, किंवा त्याच गोष्टी दोन्हीकडे आहेत, तर हे कसं काय, हे आम्हाला नीट समजावून सांगा असं म्हणून या समासाची पुढच्या समासासाठीची प्रस्तावना करून इथं समर्थ हा समास पूर्ण करतात. जय जय रघुवीर समर्थ.